नमस्कार, कशा आहात आपण? घरामध्ये पाल असली की बऱ्याच जणांना याची भीती वाटते। त्यासोबतच घरामध्ये अन्न पदार्थात पडून विषबाधा देखील होण्याची शक्यता असते आणि जर पालींना आपण वेळीच घराच्या बाहेर काढलं नाही तर दिवसेंदिवस त्यांची जी संख्या आहे ती वाढतच जाते। त्यामुळे घरातून पाली घालवणं खूप गरजेचं आहे। बऱ्याच वेळा पाली फरशीवरती, किचन प्लॅटफॉर्मवरती इकडे तिकडे आपल्याला फिरताना दिसतात, तर नक्कीच तुम्हाला याची भीती वाटतच असेल। चला तर मग याला घरगुती पद्धतीने कसं घालवायचं ते पाहूयात। तर इथे मी घेतलेली आहे चहा पावडर आणि आपल्याला ही जी चहा पावडर आहे ती घ्यायची आहे फक्त अर्धा चमचा। पाहू शकता अगदी आपण थोडीच वापरणार आहोत आणि हा असा उपाय आहे की तुम्ही जर एकदा याला केलं तर परत तुमच्या घरामध्ये पाल कधीच दिसणार नाही, कारण की यामध्ये आपण घरातीलच काही वस्तू वापरणार आहोत ज्या की पालींसाठी थोड्याशा घातक ठरू शकतात। तर ही जी चहा पावडर आहे ती आपल्याला टाकायची आहे एखाद्या भांड्यामध्ये आणि त्यामध्ये आपण टाकणार आहोत पाणी अर्धा ग्लास। आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करा। आणि इथे आपण हा जो उपाय करत आहोत यासोबतच आपण काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा याला योग्य पद्धतीने कसं वापरायचं ती सारी डिटेल्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देणारच आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही एकही स्टेप मिस करू नका। तर इथे आपण यामध्ये जे अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यामध्येच आपल्याला टाकायचा आहे लसणाचा पाचोळा। इथे कांद्याचा किंवा लसूणचा पाचोळा तुम्ही टाकू शकता आणि आपल्याकडे हा आपण तसाही कचऱ्यातच फेकून देतो, तर बराच मी यामध्ये टाकत आहे। थोडा कमी यापेक्षा जरी टाकला तरी चालेल आणि याला आपण पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। घरामध्ये मोठ्या पाली तर दिसून येतात, पण छोट्या छोट्या जे पालीचे पिल्ले असतात ते तर अगदी दिसतही नाहीत। कोणत्या अन्न पदार्थात कधी पडतील की काय याची देखील बरीच भीती असते। तर नक्कीच सर्व छोट्या मोठ्या पाली यामुळे जाणार आहेत। तर यामध्ये आपल्याला टाकायची आहे लाल मिरची। तुमच्याकडे जर लाल मिरची नसेल तर तुम्ही इथे लाल मिरची पावडर देखील टाकू शकता अर्धा चमचा। त्यानंतर यामध्ये मी टाकलेले आहेत 2 तेजपत्त्याची पानं। तेजपत्ता एक अशी वस्तू आहे ज्याचा की खूप जास्त सुगंध येतो, तीव्र वास असतो आणि भरपूर दिवस हा वास टिकून राहतो। आपण इथे 2 उपाय पाहणार आहोत। जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही पाली घालवू शकता। याला आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण याला गॅसवरती ठेवणार आहोत एक उकळीपर्यंत। अगदी थोडंसंच आपल्याला याला गरम करायचं आहे जेणेकरून यामधील ज्या पण वस्तू आहेत त्या सर्व पाण्यामध्ये त्याचा अर्क उतरेल आणि पाणी जे आहे ते आपल्याला वापरायचं आहे। हे जे लिक्विड आहे तुम्ही याचा कमालीचा फरक तुम्हाला जाणवेल। एक प्रकारचा यामधून वास येतो, आपल्यासाठी तो जास्त घाणेरडा वास नसतो पण पालीसाठी नक्कीच त्रासदायक आहे। तर छान मी याला एक उकळी येऊ दिलेली आहे आणि पाहू शकता पाण्याचा कलर जो आहे यातील वस्तूमुळे पूर्ण बदललेला आहे। तर आता या ज्या पूर्ण वस्तू आहेत त्या आपल्याला बाजूला काढायच्या आहेत, म्हणजेच आपण याला गाळून घेणार आहोत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राइब करा। असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते। जास्त करून पाली घरामध्ये पावसाळ्यामध्ये येतात, कारण की पावसाळ्यामध्ये छोटे मोठे खूप जास्त किडे होतात आणि आपण जेव्हा बल्ब लावतो, लाईट लावतो घरामध्ये, तर त्या लाईट भोवती ते किडे इकडे तिकडे फिरत असतात आणि त्यांना खाण्यासाठी घरामध्ये पाली येतात। एक प्रकारे चांगली ही गोष्ट आहे की घरातील पूर्ण किडे पाली खातात, पण दिवसभर पाली आपल्या घरातच फिरत असतात तर नक्कीच त्याचा त्रासही आपल्याला होतो। त्यामुळे यांना घालवणं खूप गरजेचं आहे। तर एक छोटासा उपाय करा जेणेकरून किडे पण तुमच्या घरात येणार नाहीत आणि पाली पण नाही। पालीसाठी तर हा उपाय आपण करत आहोत, पण किडे घरात येऊ नयेत म्हणून संध्याकाळच्या वेळी आपण जेव्हा बल्ब ऑन करतो त्यावेळेस आपल्याला जाळीचे दरवाजे खिडक्या बंद करून ठेवायच्या आहेत, जेणेकरून कोणतेही अनावश्यक किडे आपल्या घरामध्ये येणार नाहीत। आणि इथे हे लिक्विड आपण गाळून घेतलेलं आहे आणि त्यानंतर याला आपण भरणार आहोत एखाद्या स्प्रे बॉटलमध्ये। तुमच्याकडे जर स्प्रे बॉटल नसेल तर रिकामी सॅनिटायझरची बॉटल देखील तुम्ही वापरू शकता। आणि यामध्ये जे लिक्विड भरलेलं आहे भरपूर हे लिक्विड झालेलं आहे, अगदी आपल्याला बऱ्याच ठिकाणी याला वापरता येईल सहज, एवढं लागतही नाही। थोडं कमी जर बनवायचं असेल तर बनवू शकता। त्यानंतर यामध्ये महत्त्वाची एक वस्तू आपल्याला टाकायची आहे ती आहे डेटॉल। डेटॉल आपण यामध्ये अर्धा झाकण टाकणार आहोत। पाणी किती घेतलेलं आहे, हे मिश्रण किती झालेलं आहे त्यानुसार यामध्ये डेटॉल टाका आणि जसं आपण यामध्ये डेटॉल टाकलं तसं पाहू शकता यामध्ये एक रिॲक्शन होतं यामधील ज्या वस्तू आहेत किंवा डेटॉल आहे त्याचं मिळून, आणि हेच आपल्याला हवं आहे। तर इथे मी झाकण देखील धुवून यामध्ये टाकत आहे। तर पाहू शकता पाण्याचा जो कलर आहे तो पूर्ण पांढरट झालेला आहे। बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की या मिश्रणाचा जो कलर असतो तो भिंतीवर तर राहणार नाही ना, भिंतीला तर लागणार नाही ना, तर अजिबात नाही। यामध्ये डेटॉल टाकल्यामुळे पाली तर जाणारच आहेत आपल्या भिंतीवरती, या पाण्याचा कलरही राहणार नाही।
तर चला तर मग पाहूया त्याला कुठे कसं स्प्रे करायचं। आपल्या घरामध्ये जास्त करून तर बल्बच्या आजूबाजूला आपण हा स्प्रे करून ठेवायचा आहे, म्हणजे इथे किडे किंवा पाली येणार नाहीत। त्यासोबतच बाहेरून पाल घरात येऊ नये म्हणून दरवाजे खिडक्यांवरती देखील आपल्याला हा स्प्रे करायचा आहे। जर तुम्हाला सध्या कुठे पाल दिसत असेल तर तिच्या स्किनवरती हे लिक्विड टाका। शक्य असेल तर जर हे लिक्विड त्यांच्या स्किनवरती पडलं तर पाल लगेचच इकडे तिकडे पळायला लागते। त्यावेळेस आपल्याला खिडकी दरवाजे ओपन ठेवायचे आहेत। आपल्या घरातून अगदी ती पळून जाते, कारण की स्किनवरती हे त्यांच्या पडल्यानंतर त्यांना थोडा त्रास होतो। जर तुम्हाला कमी वेळात पाल घालवायची असेल तर हा स्प्रे पालीच्या स्किनवरती टाका, किंवा पाल सध्या कुठे दिसत नसेल तर घरामध्ये हा स्प्रे करून ठेवा। ज्या ज्या ठिकाणी तुम्ही स्प्रे केलेला आहे त्या ठिकाणी अजिबात पाल येणार नाही। यानंतरचा आपला उपाय आहे पाली घालवण्यासाठी। इथे मी घेतलेला आहे कापूर। कापूरच्या ज्या गोल वड्या असतात किंवा चौकोनी आकाराच्या त्या जरी तुम्ही घेतल्या तरी चालेल। इथे ही जी माझी कापूरची वडी आहे ती आधीच फुटलेली होती, तर थोडंसं तुम्ही कापूर घेताना पावडर करून घ्या। हाताने दाबलं की कापूर जो आहे तो छान बारीक होतो। त्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे टिश्यू पेपर किंवा न्यूज पेपर किंवा एखादा रद्दी पेपर, तुम्ही कोणताही घेऊ शकता। याचे आपल्याला असे मोठे मोठे काही तुकडे करायचे आहेत। तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून लवकरात लवकर मी तुमच्यासाठी तो व्हिडिओ घेऊन येईल। तर कागदाचे जे आपण तुकडे केलेले आहेत त्या तुकड्यांवरती आपल्याला टाकायचा आहे थोडा थोडा कापूर। तर पाहू शकता अगदी समान प्रमाणात मी थोडा थोडा कापूर यावरती टाकलेला आहे। इथे आपल्याला कागदामध्ये हा कापूर गुंडाळून ठेवायचा आहे। बऱ्याच वेळा तुम्ही पाहिला असेल कापूर जर असाच मोकळा ठेवला तर हवेने तो पूर्ण उडून जातो, त्यामुळे आपण याला असं कागदामध्ये ठेवलेला आहे। आणि कागदामध्ये ठेवल्यानंतर अजून याचा एक फायदा आहे की यामधून थोडा थोडा वास जो आहे तो येत राहतो। तर नक्कीच तुमच्या घरामध्ये जर भरपूर पाली असतील तर तुम्ही हे भरपूर असे तयार करू शकता। तुम्ही बऱ्याच वेळा पाहिला असेल अगदी पाल जी आहे ती फरशीवरती देखील चालताना दिसते, किंवा आपले जे चप्पल बूट असतात तिथे आपण आता लिक्विड स्प्रे करू शकत नाही, ओले चप्पल किंवा बूट होतील म्हणून। तर त्या ठिकाणी जरी आपल्याला पाल दिसत असेल तर त्या ठिकाणची पाल घालवण्यासाठी आपल्याला हा कापूर कामी येणार आहे। त्यासोबतच घरामध्ये जर कुठे तुम्ही लिक्विड स्प्रे करू शकत नसाल त्या ठिकाणी हे छोटे छोटे आपल्याला कापूरचे कागदाच्या पुड्या ठेवायच्या आहेत, आणि यामधून सुगंध येत राहावा म्हणून यावरती मी टोकदार वस्तूने छिद्र पाडून घेत आहे। तुम्ही जर टिश्यू पेपर वापरत असाल तर छिद्र पाडायची गरज नाही, कारण की तो आधीच पातळ असतो, तर त्यामधून कापूर नक्कीच थोडा थोडा त्याचा जो वास आहे तो येत राहील। दोन्ही उपाय खूपच परिणामकारक आहे। जो उपाय तुम्हाला सोपा वाटेल त्यानुसार तुम्ही घरातून पाली घालू शकता। एकही पाल यानंतर तुमच्या घरामध्ये दिसणार नाही। पाल तर एक खूप छोटा जीव आहे, पण जर घरामध्ये असेल तर खूप मोठी समस्या देखील बनू शकतो। त्यामुळे आजच हा उपाय करा आणि घरातील सर्व पाली घालवा। याला आपण काही कंटेनरच्या मागे किंवा बॉक्सच्या मागे ठेवणार आहोत, जिथे आपण लिक्विड स्प्रे करू शकत नाही। फक्त एक लक्षात ठेवा, इथे आपण याला गॅसच्या अवतीभोवती ठेवायचं नाही, कारण की यामध्ये कापूर आहे तर कापूर लवकर पेट घेतो। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब नक्की करा।